हीच ती दोन कारणे, त्यामुळे डीएमचं पारडं जड. म्हणूनच अजितदादांनी घेतला नाही राजीनामा. डीएम सेफ झोनमध्ये. नमस्कार. धनंजय मुंडे यांचा राजीनामा आणि अजित पवारांची भूमिका. महाराष्ट्रातील राजकीय वादळ सध्या एका नावाभोवती फिरत आहे, धनंजय मुंडे. राजीनामा मागणी जोर धरत असताना अजित पवारांनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही याच प्रश्नाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि या प्रकरणात उघड झालेले धक्कादायक दुवे धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचतात. वाल्मिक कराडवर फक्त खंडणीचाच आरोप नाही, तर हत्येच्या षडयंत्राचा सहभाग असल्याचाही संशय आहे. आता याच संदर्भाने धनंजय मुंडेवरही संशयाची सुई फिरते. धनंजय मुंडेंचा जवळचा सहकारी मानला जाणारा वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आहे. यावरून विरोधकांनी हे प्रकरण चांगलंच उचलून धरलं. मुंडेंचा राजीनामा घ्या. पण अजित पवारांनी त्यावर स्पष्ट भूमिका घेतली. राजीनामा कसा घ्यायचा, पुरावे तर आणा. तर हे अजित पवारांचे ठाम समर्थन नेमकं कशामुळे? विरोधकांनी या प्रकरणात आघाडी घेतली आहे. जितेंद्र आव्हाड, सुरेश धस, अंजली दमानिया यांसारख्या नेत्यांनी थेट आरोप लावले आणि हे आरोप असे की धनंजय मुंडे यांचा या प्रकरणात हात आहे. सुरेश धसांनी तर असा दावा केला आहे की या हत्येची सुरुवात एप्रिलमध्येच झाली होती आणि धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर या संदर्भाने बैठक झाल्याची ही माहिती त्यांनी दिली. या मुद्द्यावर विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. पण अजित पवारांनी हे स्पष्ट केलं, ज्यावेळी चौकशीत पुरावे समोर येतील तेव्हाच कारवाई होईल. अशा परिस्थितीत विरोधक अजूनही आपले हल्ले तीव्र करत आहेत. अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला नाही, यामागे दोन मोठी कारणं आहेत. पहिलं म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत. एवढंच नाही तर अजितदादा महायुतीत येत असताना देखील ते अजितदादा बरोबरच होते. 2019च्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळीही मुंडेंनी अजित पवारांना सोबत दिली होती. दुसरं कारण वाल्मिक कराड विरोधात हत्या प्रकरणाचे ठोस पुरावे नाहीत. जर आता राजीनामा घेतला तर जनतेत थेट संदेश जाईल की मुंडे दोषी आहे. याचा फटका फक्त मुंडेंना नाही तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाही बसेल. यावरून अजित पवारांना धोका पत्करायचा नाही, कारण विरोधकांचा दबाव आणि जनतेच्या भावना यावरही विचार करावा लागेल. धनंजय मुंडेंवरच्या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली जाऊ शकते. तर अजित पवारांनी पुरावे नसल्याशिवाय कारवाई नाही ही भूमिका कितपत योग्य आहे, तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा होता का? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू